हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैः स्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. सुमेधसरायो देवतीपुरे ಒಟ್ಟುಮೆಳ್ನು अपराजिता स्तोत्रान देवीक एक प्रसन्न पोरक त्यांनी प्रयत्न करत रसची देवी खंयचे कष्ट म्हणटा नाही तू येवन आमकां ते कष्टा दुखून पार करता म्हणलेले तशी अपराजिता कोणाले करीन सोलवाना म्हणून येतील देवी तू आमकां राख म्हूण सांगून नाना रितीरी त्यांनी देवीक स्तोत्र करतर आसतना सुमेधस ऋषी त्या सुरथरायाला सांगतरस तेन्ना गंगा जलान तू स्नान करचे खातीर पार्वती थंय आयली. पार्वती म्हळ्यार रुद्राल बायल. ती आश्चर्य जाता की देवती पूर हांग स्तोत्र करतर आसची. ती निमगीत कई तुम्ही कोणाल स्तोत्र करतर आसची. तेन्ना तिका थंय एक शरीर तिगेले शरीर ते फुडले तांत दुखून तिका शब्द एक पडटा तांणी मिगेल स्तोत्र करतर आसची. ते शरीर कोण कसले ते पुडले पै कालचे देवी महात्मेन तो हांव सांगला म्हळ्यार कसले म्हळ्यार पुडले जन्मान तूं दाक्षायणी जावन आशिल्ली. दक्ष प्रजापतील धूव जावन आशिल्ली. ती रुद्राल बायल तिणें रुद्राक अपमान केल्ले मिगेल्ले बापसून म्हूण सांगून युगाग्नीन ती शरीर सोडता. शरीर सोडून वापस ती पर्वतरायाल धूव पार्वती जावन येवन ती रुद्राक नाना रितीर ओलसान तीण मरडिकोन घेता. हे पुरे काणी पुरे ಜನಕ್ಕೆ ಗೊತ್ತಸಿ त्या रुद्रान ती पर्वतरायाल धूव जावन तांत ಸ್ವಲ್ಪ काळी बण्णाची कैती पर्वतराल धूव नव्हती. तिक मोगान ताणें किडोवचें काळी काळी म्हूण तिका कोप येता. मिगेल बामण म्हाका काळी म्हणटा आनी हांव तुमगेल्या गोरी जावन येवचें म्हूण सांगून तपस्से करता ती ब्रह्माक. ब्रह्मो संतुश्ट जावन तिका प्रत्यक्ष जातना ती ब्रह्माला सांगता म्हाका गोरी जावका म्हूण. तेदन ब्रह्म तथास्तु म्हणटा. तेदना ती गेले काळे आंग सोण ती गोरी जावन रुद्राले वता. आतां रुद्राले वामांग म्हळ्यार तागेले दावे जांगेर बैसून आसची कोण म्हूण म्हळ्यार तागेली बायल कोण पार्वती आतांची ती गोरी जाल्या ती जाल्यार ती सोडलेली ती काळे देह पळते आमगेल देहा म्हणके ते नाश जावचे देह नाही नव्हते आमगेल जाल्यार देहा दुखून आमी भायर येयले कुळ्ळे ते देह कोणाकय नाका जाल्यार ते देवीले देह नव्हते थंय आसता. आतां इंद्रादी देवते ते पार्वतीन सोडलेले देह येद्राक तांणी प्रार्थना करतर आसची स्तोत्र करतर आसची. त्या वेळाक थंय तिका नांवच्या आयलीक आश्चर्य जाता तुमी कोणा स्तोत्र करताची म्हूण ती निमगितना ते देहा दुखून तिका शब्द एक पडटा उलयला एक पडटा मेग्गेल स्तोत्र तांणी करताची म्हूण. कोण ते शरिरांत आयले तसल्यार ती दुसरी कोणय न्ही हाजे फुडें महिषासुरा मर्दन केलेली त्या देवतेंक रक्त म्हूण तिणें सांगिल्लें न्हय. तिची देवी ह्या पार्वतीन सोडलेल्या शरिरांत आयल्या. कोण ती महालक्ष्मी महिषमर्दीन जावन आशिल्ली महालक्ष्मी तांत आयल्या. ती सांगता ती उलयतर आसा मेगेल स्तोत्र तांणी करतर आसची म्हूण. आतां ते शरिराक कोशा दुखून ते गौरीन भायर वतर त्या शरिराक कौशिकी म्हूण काळी म्हूण सांगून आतां पार्वतीन सोडलेले त्या देहाक पार्वतील 2 दोळ आशिल्लो. आतां महालक्ष्मीन तांतू सेरवलेले द्योतक जावन थंय
तिन्ही दोणायला तशी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते म्हणजे ती महालक्ष्मी महिषमर्दिनी महालक्ष्मी तीण त्या देहांत इल्ಕೊಳ್ಳ त्या देहाक तिन्नीचे दोळयलो ताजे नंतर तिगेल आयुध कसं महिषमर्दिनीला आयुध घांट ते धरून घेत ती म्हणताना ती पार्वती नाही पार्वतीन सोडलेले देहांतू आता पार्वती गौरी चमचमकले ते पार्वती देहच पळय तंतु महालक्ष्मी आविष्ट जाल्ले कोण महिषासुरमर्दिनी देवी महालक्ष्मीले ते महिषासुरमर्दिनी रूप तंत भितर आविष्ट जाला ते देहात तिनी दोळयला आत ते देहाक चंडिका दुर्गा जावो काळिका ते काळे देह नवे काळिका देवी म्हणताची ती ब्रह्मचारिणी ನಿಜಾವನು ಪಾರ್ವತಿನ ಸೊಳ್ಳೆಲ್ ದೇಹಾಂತು ದುರ್ಗೆನ್ ಆವಿಷ್ಟ ಜಲಲೆ ಪಾರ್ವತಿಲೆ ದುರ್ಗಾ ರೂಪ ಅತ್ತಚೆ ಮಳೆರಿ त्या महालक्ष्मीले महिषमर्दिनी रूप ते पार्वतीन सोडलेले काळी देहांतू काळिका देहांतू सर्वला ते पार्वतीले देहात पार्वतील देह जलेल देखून पार्वती दुर्गा चंडिका दुर्गा म्हणतात जलरी ती अंचाण नारायणाल बायल लक्ष्मी नाही अंचाण रुद्राल बायल जावन आशिल्ली गौरीने ती ब्रह्मचारिणी देवी म्हळ्यारी विष्णुमाया तिका आम्ही त्या ब्रह्मचारिणी दुर्गाक आम्ही भयणी म्हणताची परमात्माल भयणी म्हणून म्हणताची ती आत्ता या रूपार आयल्या तशी जावन ना चंडिका होमनी करताना कन्निका पूजा करचे देवीक कन्निके रूपार आराधन करचे देवीक सवाशिनी म्हणून करनाची पळय कन्निका पूजा करचे तशी ती कसं करता ते देह त्या पार्वती देह तांतो मिळलेली महिषासुर महालक्ष्मी महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी भारी चंदी म्हळ्यारी तिगेल चंदाय पळच्या दोन दोळे पावना म्हणटा पळय तितली चंदी ती काळी जन कसं चंदम काळ्यान तो चंदा येसोच केन्नाय तशी ती भारी चंदी देवी सीधा ती हिमालया चमकली सीमावाहिनी जावन थंय भोंवतरस हिमालयांत स्वच्छंद जावन भोंवतरस ते भारी चंद रूप थंय या शुंभ निशुंभ तेदना राक्षसराय इंद्राकनी सलसानो त्यांनी 3 लोकांचे अधिपत्य वैसून घेतला म्हणलेल पळय थंय दुकुनी काणी सुरू जालेली नवे ते शुंभ निशुंभाले दोन्ही सेनाधिपती चंड मुंड म्हणून म्हणलेले असुर ते हिमालयांतू भोंचक त्यांनी येयलींची त्यांनी मेळलेले मृग प्राणी मेळलेले खावन राक्षस नवे खावन उत्पात करतरस ते हिमालयांतू अरण्यांतू तांकां समान कोणेय नांची सुरवेकाची दुष्ट राक्षस मदप्रवृत्ती अहंकार तांकां ताजे नंतर आमगेल राय शुंभ निशुंभ सलवायतल जगत्यांतू कोणेय नाची म्हळेल दरपारी तांकां जाय जालेल तशी उत्पात करून भोंवतरस तांगेल कुशशील प्रकार तांणी हिमालयांतू भोंवतरसची थंय भोंवतना तांणी त्या चेल्लीक पळयताची चंदी जावन आशिल्ली ती देवी तिक्क पळयताची तिक्क पळोवन तितली चंद रूप खंयचे तांकां आश्चर्य जाता इतली चंद ती पुराय सोण हांगरांना कसं करता आमगेल रायाली बायल जावक आशिल्ली ही आमगेल रायानी की असल चंदी एक चेल्ली हिमालयांत आस म्हणून कोतना तागेले नातेल कसले ना अनर्घ्य म्हळेल कसं असं जगत्यांत पुरय तागेले आस ये एक चेल्ली मात्र नामू ताका सांगात वचून आमी इतली चंदी चेल्ली हिमालयांत एकली भोंवता रायाक वारडिकनी जायनी तिका तूं करून घे म्हणून सांगया म्हणून सांगून सीदा शुंभ निशुंभाले चमकलीची आनी सांगताची हे राया तुका गोत्तस्वे थंय हिमालयांतू एक भारी चंदी चेल्ली भोंवता कितली चंदी चेल्ली म्हळ्यार आम्ही पुरे कडेन भोंवन हिमालया चमकली खंय तितली चंदी चेल्ली आम्ही पळयनी राया ती कोण म्हणलें मात्र कोतना आतां तुवें ती कोण म्हणून पळय सुका आनी नैमताद्र क्वचिद् रूपम द्रष्टम केनचिदुत्तमम तिगेल तसल चंद्रूप आमी खंय पळयनी तूं आतां ग्रह्यतामच्या असुरेश्वर हे राया राक्षस राया तूं तिका वश करून घेवका न्हय तशी इत्याक म्हळ्यार तिगेले एक चंद पळका तिगेले एक चंद ते देह प्रमाणबद्ध अवयव म्हणटा पळय तशी ताजेंदर तिगेल अंगाची एक कांती उजवाडू नाका दिक्क दिक्काक तिगेले शरीर कांतीची दिक्क दिक्का उजवाड दितरस हे दैत्यराया तूं एक पंत तिक्क पळयल म्हण जाल्यार वे मागीर तूं तिक्क वारडी कोरून घेना नाशी सोडीच ना तितली चंद दिसती आनी तांणी नाना रिती सांगताची रायाक कसले शुंभाक कसले म्हळ्यार हे शुंभासुरा 3 लोकांतू कसकस सकडी विशेष आस पुरे तुगेले आस
नाना अमूल्य रत्न नाना मणियो मांत्रने इंद्राले ऐरावत हस्ती इंद्राले उच्चैश्रवसु घोडो तागेल आंगणासोचे पारिजात वृक्ष पुरे तुगेला आईलामू त्या कसलक त्या दोड ब्रह्मू तागेल हंस विमाने तुगेला अंगळारा ब्रात कुबेराले महापद्म मळेल निधी समुद्रराजानं इंद्रा दिलेले बावनानातील कमला फुल्लाचे किंजलकिनी मळेल माला सकड तुगेला नाम आहे तुगेल तितली कसं नाही तू कसला उणेस तुगेल अंगणान तू एक सातेस नव्हे वरून आले ते नित्योची पाऊस भांगरा पाऊस दिता बाई बाय तशीची ह्या र तुपळे तुगेल अंगणान तू असो जो तो प्रजापतील नव्हे सर्व देवतेंगेले अत्यमूल्य मिळेले आयुध आभरण संपत्तू सर्व तुक्क निशुंबा मेळ्ळात म्हणतना तुगेला कसं असं कसं नाराया कसं सांगचे तुगेला पुरे असत तशी म्हणतना तू पुरे सोणू आता ते चंदी ಚೆಲ್ಲಿ ಹಂಗೆ ನಾ ಮಳರಿ ತುಗಲ ಇತ್ಲೆ ಸೊನಿ ವ್ಯರ್ಥ ಜಲ್ಲೆ ಮುಣ ಮಕ್ಕ ದಿಸ್ತಾ ತಶ್ಚಾವನು ಏವಂ ದೈತೀಂದ್ರ ರತ್ನಾನಿ ಸಮಸ್ತಾನಿ ಅನ್ಯಾಹೃತಾನಿ ते ಸ್ತ್ರೀರತ್ನಮೇಷಾ ಕಲ್ಯಾಣಿ ತ್ವಯಾ ಕಸ್ಮಾನ್ ನ ಗೃಹ್ಯತೆ ಈ ಸ್ತ್ರೀಯಾಲಂತೂ ತುಗ್ಗೆಲ ಇತ್ಲಿ ಚಂದಿ ಚೆಲ್ಲಿ ನಂಚಿನ म्हणित तुगेल अंतपुर अंतू तसले एक स्त्रियांक रत्न प्रायजवन शिले ते ಚೆಲ್ಲಿ ते तू हाणा हिमालया दुकुनु पळे सुमेध सरुषी आणि सांगतरस शुंबाक चंड मुंडाले या पुरे काणे ऐक या उतर ऐकतन काही तकाशी जलकी वही नव्हे तिथली चंदी स्त्री एकलीची कोणीही तिका एक यजमानू नानातला म्हणके स्वच्छंद जावन भोंतरच काही ती मेगल बायल जावच्या ना जी त्याक चंडमुंडाने ಅವನು ಸಂಕಜಲರಿ ಬದತಿ ಚಾಂಗಿ ಜಾವನ ಸುಖ ಚಂದಿ ಜಾವನ ಸುಖ ಭಾರಿ ಚಂದೆ ಸುಖ ನಾನಲ್ಲ ತನ್ನಿ ಆಮ್ಕ ಮಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂಗನशी तन्नी वारडी करून घेता चिलीची त्याला करा आता पेटो का कोणाकय जेवती गेल्या की उत्तराक म्हण सांगून एक सुग्रीव म्हण म्हळेले एक असुरू तागेला तागेल मंत्रिमंडलांत शिलो ताका पैतकी आणि बस पळते हिमाचलांतू एकली भारी चंदी स्त्री भोंतरच काही तिगेला मिगेल दूत जाऊन वचुका तुवे आणि सांगका मिगेल विषय कसल सांगता कशी जाय जाल्यार तशी सांगतो जाल्यार तीण मिगेल विषय ऐकल कुडले मिगेल वयर तिक्का प्रीत येवका तीण प्रसन्न जावका आनी मग्गी माक येवन तीण मारडी कोन घेवका तशी तूं उतर तिगेला उरलो का यथा चाब्येती संप्रीत्या तथा कार्यम त्वया लघु कशी उलयतना खंयची रितीर ती मेगल वयर प्रसन्न जाता खंयची कशी तूं सांगतकी कशी करतकी म्हाका वतना जाल्यार तूं उलयल रितीर तूं सांगील रितीर तीण मेगल वयर प्रसन्न जावन म्हाका वरडी कोण घेता म्हूण सांगून धांवन येवका तशी तूं पुरय तिगेल्या सांगका तशें जावन तूं वस आत्ताची ती हांग घेवन यो म्हूण म्हणटा आनी कशी उडगास असो तीण जावन तीण म्हाका वरडीक कोण घेता म्हूण सांगून धांवन येवका तशी तूं तिगेल्या मेगेल विशय सांगता म्हूण म्हणटना जायत म्हूण सांगून सुग्रीव थंय वत्ता पळयता सिंहवाहिनी जावन बद्द भारी चंदी ती भोंवतोरस ताकाय पळोवन भारी संतोश चितके ओ इतली चंद स्त्री रत्न मेगेले रायाक जावका आशिल्ले म्हूण सांगून वचून तिगेले आसतना की हे देवी दैत्येश्वर शुंभः त्रैलोक्ये परमेश्वरः दूतोहम प्रेषितः तेन त्वत्सकाशम इहागत हे देवी शुंभ म्हणलो दैत्यांगेल रायू आता तिनी लोकांक ईश्वर जावन असतो तुका गोतश्च पुरो तागेल दूत जावन आमांग आयला तुगेल्या उल्लोच्याक कसल गोतस वे तो तुगेल्या सांगतरस कसन म्हण तागेले उतरान हांव तुका सांगता ताणें कसं सांगला म्हूण सर्व देवते तागेल आज्ञा ऐकताची देवते पुरे ताण सांगील तशी ऐकताची ताण दिलेलं आज्ञा पुरे पालन करताची तशी समस्त देवतेंकय दैत्यांकय आता तोच रायो शुंभू ताण कसं सांगला म्हूण सांगता ताण सांगल्यावरय सांगता पळय ताण सांगला हे तीन लोकय मेगेले हे देवत पुराय मेगेल वश जावन आसाची तांक कसल सकड मेळटा यज्ञ भाग पुरे आतां मेगेलेची तिनी लोकांत कसकस सकड श्रेष्ठ अति श्रेष्ठ रत्न मळेल आसा ते पुरे मेगेल वश आसाची देवेंद्राले वाहन ऐरावतय मेगेल जावन आस तागेल अश्व उच्चैश्वर वसूय मेगेल जावन आस पुरे जन्म ते पुराय तांगेल कसल सकड संपत मळेल आस कुबेरू वरुणू देवेंद्रू कोण कोण कसकस सकड तांगे लागी श्रेष्ठाती श्रेष्ठ वस्तू पुराय तांणी म्हाका दिला
तशी त्या पुराय हांव गेलोवन घेतला, हांव सांगील तशी त्या देवते पुराय आसची. ताजे नंतर तुक्का मिगेल दोनी मिगेले राक्षसांनी मिगेल सेनाचे राक्षसान पळयले. तांणी म्हणलें स्त्रीरत्न भूताम त्वाम देवी लोके मन्यामहे वयम. तांणी म्हणलें तूं बारी चंदी स्त्रियांक रत्न जावन आसा म्हूण. आतां हांव त्या बदव म्हूण लेखला. तसले स्त्रीरत्न म्हाका मेळकाशे विंगड कोणाके मेळू जत्वे इतका म्हळ्यार येद्दोळते मिगेले आसूचे पुरे अत्युत्तम म्हूण म्हणलेले वस्तू. ते अत्युत्तम म्हणल्यार पुराय हाजे वेर मिगेले अधिकार आसा. तशें न्हू तूं अत्युत्तम स्त्रीरत्न म्हूण ते मिगेले दूतांनी दोग जाणांनी सांगिल देखून तूं म्हाका वरडिकोन घेवका म्हूण म्हाका मन इलात. तूं चंदी जाल्यार देखून आमी आतां तुका निमगुचे वरडिकोन घेतवे म्हणून. एक वेळ म्हाका एक वेळ मिगेल भाव निशुंबाक दोग जाणांक वरडिकोन घेवका तूं कोणाकय जाता. जाल्यार म्हाका वरडिकोन घेतल निमती तुका कसो जाता म्हूण लिखून का तुका कसो जाल्यार खंय उण्या पडना. इतका म्हळ्यार मिगे लागीं परम ऐश्वर्यम अतुलम प्राप्स्यसे मत परिग्रहात. म्हाका वरडिकोन घेतन तुका जाय जाल्यार ऐश्वर्य मेळटा. त्या पुराय बुद्ध्या समालोच्य म्हणटा तो देवीक. बुद्धीन तुगेल्या मनान समालोचन करून म्हाका वरडिकोन घे म्हणून. इत्या देवीक बुद्धी नाशिल्वे की हें पुरे देवीले खेळू न्हय. आतां हाका तिगेल वयर एक मोह पडका जाल्यार तिगेली माय कारण न्हय मे. ते चंडमुंडाल दोळ्यान तूं तिचे पडलेली. चंडमुंडान येवन तिका सोदिलेलें न्हय. चंडमुंडाल मनान तूं इतले पुराय विशय सांगच्या प्रेरेपण केलेलें तिणेची. शुंभाक त्या विशयी ऐकून तिगेल वयरी मोह येवचे तशी केलेली तिणेची. तशी ताका तिका पुरे गोतस. आतां शुंभ येता शुंभ दुता पेटयता सर्वय तिका गोतस. तशी बुद्धीन आलोचन करी म्हूण म्हणटना तिका हांस येता. ती सुमेधस ऋषी सांगता कई सगळे जगतीय धारण केलेले दुर्गेन. ती काळिका देवी भगवती दुर्गा तसल देवी हें शुंभाले असल उतर आयकतन तिका भितरी हांस येता. जाल्यार हांसना खंय ती गंभीर जावन सांगता कई तुमी पुरे सांगील बद्धची सत्यमुक्तमं तया नात्र मिथ्या किंचित त्वयोदितम. तुमी कसले फट्टी सांगनी. म्हाका गोत्तस त्रैलोक्याधिपती शुंभो निशुंभश्चापि तादृश. शुंभ आनी निशुंभ तिनी लोकांकय अधिपती म्हूण म्हणलें म्हाका गोत्तस. जाल्यार तुमी पुरे सांगची सम्म. जाल्यार ती बारडीक म्हणलेली एक विशय आसा पळय तातूंत तुमी गेले एक प्रतिज्ञस कसले क्वीम तत्र यत् प्रतिज्ञातम मिथ्या तत् क्रियते कथम. हांवें एक प्रतिज्ञा केलेलो आसा मिगेल वरडिके विशयान. तें आतां हांव फटी करची कशी. श्रूयताम अल्पबुद्धीत्वात प्रतिज्ञा या कृता पुरामस्त फुडें केलेलें तें हांवें अल्पबुद्धीत्वात. हांव तेन्ना सानी आशिल्ली बाल्यबुद्धी बालिश बुद्धी हांवें एक प्रतिज्ञा केलेली तेन्ना. कसो म्हळ्यार हांव युद्ध विद्या शिकिली. व्हडी योद्धा हांव. म्हाका गोतन नातिलें युद्ध ना युद्ध विद्या ना खंयची रिती युद्ध कोरका पुरे म्हाका गोतस. तितले लायक युद्ध विद्या शिकिली हांव. म्हाका एक प्रतिज्ञा हांव तेदना केलेलें कसो न्ही म्हूण म्हळ्यार म्हाका मिगेले वार्डिके विशयांत येतना म्हाका एक आश कसल आशिल्ली तेदन दुखून म्हूण म्हळ्यार कोण म्हाका युद्धांत सलवायता तांकां वार्डिकोन घेवचें म्हूण सांगून हांवें एक प्रतिज्ञा केला त्या आशेनाची. म्हाका युद्धा भारी आसक्ती. तशें जावन कोण म्हाका समस्पर्धी युद्धांत दिता जेवो कोण म्हाका सोलसानो मिगेल अहंकार नाश करता मिगेल आवश्रेश्ठ योद्धा म्हळ्यार मिगेल दर्प नाश करता तांकां वार्डिकोन घेवचें म्हूण हांव प्रतिज्ञा करून गेला. तशें जावन आतां तुगेले शुंभ आनी निशुंभ जाय जाल्यार हांगा घेवन तांणी म्हाका वरडिकोन घेवका. हांव सांगेल म्हणके मिगेल वट युद्ध करून मिगेल प्रतिज्ञा दुखून हांव म्हाका शेवचे विशयूय ना म्हणटना तो दूत सांगता की तुका गोतना तुगेलें सौभाग्य त्या वारडीकोन घेवचें रायाक त्या राक्षस रायाक. ही मनान तो आसता की मिगेल सौभाग्य की तागेलें दौर्भाग्य की आतां कसो म्हूण सांगून पळोवका म्हूण सांगून ती सांगता कसले जावं मिगेल प्रतिज्ञा हांव सोडूं ना. म्हाका वरडिकोन घेवका जाल्यार तांणी हांगा घेवन मिगेला युद्ध करूं का म्हाका सोलसा का. तसल जना मांत्र हांव वरडिकोन घेवचें तुका कसो काम वचून सांग तांकां. तांणी जाय जाल्यार येवची म्हाका वरडिकोन घेवच्याक म्हूण सांगता. तेदना तो दुताक कोप येतकय कोणाक सुग्रीवाक हो हिगेल अहंकार की भारी
दर्प दुरहंकार सोक्क सिका म्हूण सांगून तो ते देवीक सांगता की भारी सोक्कू वे तुका तूं तुका भारी दुरहंकार म्हूण दिसता आबलिप्तासी भारी दुरहंकार तुका आनी कांय नाही तू शुंभ निशुंभ यो हो पुमांस तिष्ठेत अग्रे त्रैलोक्ये कहा मिगेल राय जावन आशिल्लो शुंभ आनी निशुंभाले द्राक रापचो कोणय पुरुश 3 लोकांती कोण आस कोणय ना तुका बारी दुरहंकार तुका येवन ताका वरडिकून घेतला घे मिगेल सौभाग्य म्हूण लेकून येवंक आशिल्लें तुवें ताजे वयर तूं सोक्कान तांकां युद्ध आपय तुवें हांगा कसं म्हण लेखला तूं मिगेल रायाक अन्येषामपि दैत्यानां सर्वे देवा न वयुधी दैत्य कसं न्हे खंयचे देव ते ಒಟ್ಟು ಮೇಳ್ನು युद्ध आयला री तागेले सेनाधिपती जावन आशिल्ले तागेले सेनेंत सुचे खंयची सैनिकां खंय दैती सैनिकां खंय सोलोवाच्या जायच ना देवतेंक तितले दुर्बल जाल्ल्यान तांणी आतां मागीर तागेल्या द्रा येवचे आसवे तांणी ना म्हणटना आनी तूं कोणय ना तुका हांगा सैन्य आसवे तुका कोणय ना एक सिंवार बैसून भोंवता ताजे वयर इतली सकड उलयत वे तूं स्त्री म्हूण विसरली वे तूं म्हूण आनी तो सांगता खंय आनी म्हणटा खंय खंयचे शुंभ निशुंभाल वटू युद्ध करून देवते समीत सोलून धांवल्यांच की तसल शुंभ निशुंभा तूं एकली स्त्री येत वे तूं तांगेल्या युद्धाक तूं तशें पळय उल्लोची सोणू नुत्ता येवन ताका वरडिकून घे तागेले बगलेन वचून बैस ना नतलर वे तुका केस धोरन दरदरी तांडून व्हरची पळयत वे मर्यादेरी येवन मिगेल राया वरडिकून घेतले जाल्ले ना नतले तुगेले मर्याद वतले हांव तांडून व्हेल्ले री केशाकर्षण निर्धूत गौरवा मागमिष्यसी हांव तांडून केस तांडून व्हेल्ली म्हूण जाल्यार तूं इतली पळयशी पार असेर भोंवता युद्ध करता न्ही म्हूण तुगेली मर्यादा वतली म्हूण सांगून सांगतना ती देवी सांगता खंय तूं सांगिल्लें पुरे हांव नमगला तुगेले रायो शुंभ ही भारी श्रेश्ठूची ना म्हूण म्हणलां हांवें तुगेली निशुंभ ही भारी श्रेश्ठूची ना म्हूण तेंवूय म्हणी हांव तूं कोण तूं तांगेले दूत न्हय तुगेले रायो शुंभ जावो निशुंभ जावो येवन मेगेल्या युद्ध करत तांणी म्हाका चलसा चवची मागीर ना वरडिकून घेवचें तूं वच तुगेलें काम कसं न्ही दूत जावन आयला ताणें सांगलें मेगेलें सांगलें जाल्लें दुदालें काम कसं म्हळ्यार आनी हांव सांगेल वचून थंय सांगचें हांव युद्ध तांगेले वटू तांकां वरडिकून घेतल्यार म्हाका कसो जाता म्हणलेले विशय तूं सांगता म्हणना तांणी युद्ध हांगा आयलां तांकां कसो जाता म्हूण म्हणलेले विशय हांव तुका सांगता म्हणना तशें हांव तुका कसं काम म्हूण म्हळ्यार तांणी सांगेल विशय हांगा घेवन मेगेला सांगलें मात हांव सांगेल विशय वचून तांगेल्या सांगलें तुगेलें काम जालें ताजे पयशे चड विशय तुका कसले नाका तुगेले राया वचून सांग तो कसल कोरका कसल करता ते मेगेलन तागेले विशय ताका हांव कसल करता हे पळय आमगेले मदें तुले विशय तुका जावका म्हणना तें वच तुगेलें काम करी म्हूण सांगतना ताका जोर कोप येता खंय तो सीदा शुंभाले येवन सांगता शुंभाल्याक अशें म्हणली तुका तिणें तुका वारडिकून घेना म्हणाली ताजे नंतर अशें पुराय सांगता इतली दर्प उलयता म्हूण सविस्तार जावन सर्व विशय सांगतना शुंभा भारी कोपयल खंय तस्य दूतस्य तद्वाक्यम आकर्ण्य असुरराक्षत ततः सक्रोधः प्राह दैत्यानाम अधिपम धूम्रलोचनम तागेले सेनाधिपती जावन आशिल्लो धूम्रलोचन आपयत खंय तो जोर कोपयला ताका इतले अहंकार उलयत वे ती चेल्ली म्हूण सांगून कोप येवन धूम्रलोचन आपण सांगता वच रे तुगेले सैन्य घेवन वच आनी तिका सांग यो म्हूण सांगून येना म्हळ्यार बलात्कारान केस धरून दरदरी तांडून हांगा हाडी कोणय तिका राखयलींच वे तांकां दिशी मार तूं आनी तिका घेवन यो धूम्रलोचन भायर सरलात कितली जाणां घेवन 60,000 सैनिकांक घेवन धूम्रलोचन भायर सरला पळया तागेले भय्य एक स्त्री ती तिका केस दोन तांडून हाडची खंय सुग्रीवानय सांगून जालें शुंभानय सांगून जालें जाल्यार धूम्रलोचन तो बारें आलोचन करून 60,000 सैन्यां वट्ट करून वता पळय ह्या मागीर तिगेली माया तिगेली प्रेरणा ताका कशी मना आयल्या ताका खंयची मना भितर कोणूच काही सामान्य न्हय म्हूण सांगून तिगेले तागेले अर्द्यान तो डबडबेच्या शुरजेल कसं की 60,000 सैनिकांक घेवन भायर सरला आनी वत खंय तो हिमालयाक तो वचून थंय वचून तिका सांगता खंय तूं यो यो बस शुंभ निशुंभा लागीं वस्तू म्हूण सांगून सांगता खंय ती ताका पळोवन पळयनातल्या वरी करता तेदना तो सांगता खंय तूं हांव छंद कोरून आपयतना
प्रितीन येवन मेगेले राय जावन आशिल्ले शुंबाक बारडिकोन गेनी मे तुका तांडून हाडी म्हणला ताणें आ बलात्कारान तुगेले केस दवरून जाल्यार तांडून व्हरता तुका कशी येवका म्हूण पळय तुजी आलोचना करी हांव केस तांडून व्हरका की तूं चंद करून येता म्हणून पळय तेदना ती देवी सांगता की तूं त्या रायान पेटयिल्लो न्हय तुका शुंभान बारी बलिश्ट खंय तो रायू ताजे वेळेर तो सुग्रीव मेगला सांगून चमकला आमगेले सैन्याचे एक सैनिकालेद्राक देवती कोणी रब्बनाची मागीर तुगेले कसले म्हूण सांगून म्हणटा तूं वय बारी बलिश्ट सुका न्हय स्वयं बलवंत खंय तूं दैत्येश्वरेण प्रहितो बलवान बलसमृतः भारी बलिश्ट खंय तूं तुगेलो रायूय बलिश्ट खंय ताजे वेळेर तूं आतां कसं म्हणटा बलान नयसी महादेवम ततः किम करत किम ते करोमी हम हांव म्हाका बलात्कारान तांडून व्हरता खंय न्हू तूं तितले पुराय म्हणटा तूं काम कसो करचें आसा वर तांडून व्हर तूं म्हाका म्हणटा खंय तूं बलिश्टू तुगेलो राय बलिश्टू ताजे वेळेर 60,000 सैनिकांक घेवन येयला ताजे वेळेर म्हाका तूं सांगता रस तांडून व्हरता म्हण धरतरी जैत तूं तांडून व्हर तुगेलो कसो उल्लोच आसा म्हाका म्हण ती देवी सांगतना तो धुम्रलोचना जोर कोप येवन तिगेला धांवन येता खंय तो धांवन येवन तिका पडका जाल्यारीची खाली एक हुमकार करता खंय ती त्या हुमकारान तो भस्म जावन वता पळया देवीले महिम कितले म्हूण सांगून खाली तिगेले हुमकारान तस्सो एकलो धुम्रलोचन म्हणल राक्षस भस्म जावका जाल्यारी तिगेले एक महिम कसा पळया त्या वेळाक सर्व तागेले असुर सैन्य भारी कोप येयल खंय तांकां कोप येयल म्हळ्यार कळ्ळें हिक कोपेनान शिरप्तवे जाल्ले तिक्कनी ते 60,000 सैन्याचे मध्येन तो युद्ध जालें तांणी नाना अस्त्र शस्त्र बाण सकडी गेलवेर सोडताची ही बाई तशीची ते पुराय नाश करच्या ही गेल तीक्ष्ण जावन आशिल्लें पुराय अस्त्र शस्त्र सोडता कडेर म्हणटना ते सिंहय तांगेल्या आंगार पळोवन कितलीकी जनाक पंजान मारले की कितलीकी जनाक घास मारले की कितलीकी जना धरधरीत तांडून घाल्ली की कितलीकी जनाक कुडको करून घाल की गळ पोट सिगूण घाल की अशी ते ताज्यान जाल्यार तितली सैन्य त्या सिंहान नाश केले मागिरी ताजे देवील वाहन ते भारी कोपिश्ट जावन आशिल्ले ते सिंहा निमती सगळी राक्षस सैन्य एक क्षण भितर नाश जाले त्या वेळाक हे विशय शुंबासुरा कळ्ळे धुम्रलोचन म्हणून हांव पेटयिल्लो तो असुर मेगल सेनाधिपती ते देवीन ताका नाश केले की 60,000 सैन्य नाश केले की सिंहान नाश केले की आनी कसल करू असं इक तांडून हाडका म्हूण सांगून चंड मुंड म्हणलें तागेले ते दोनी राक्षसांक सांगता तो वच्चाची हे चंडा हे मुंडा वच्चून तक्क जायनी न्हू धुम्रलोचनाक तुमी वचून ते तिक्का ते स्त्रीक तांडून हाडे तिक्क बी न्ही अशी सोडली म्हूण जाल्यार आमगेले मर्याद वता तिक वचून तांडून हाडचें म्हूण चंड मुंडाक आज्ञापन दिता ते चंड मुंड बेकारी थंय येतात आनी हिमवत पर्वता वपास ते देवी खंय पडलेले थंय येताची आनी मुखार ही काणी कसल जत्ता म्हूण म्हणलेले पायती दिसा देवी महात्म्यान आमी पळया आजी सांगिल्ली देवी महात्मा काणी परमात्माक देवील चरणारविंदा तशी गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।